Hey everyone, welcome back to my channel. आणि तुम्हाला अंदाज आलेलाच असणार आहे की आज आपण कुठल्या टॉपिकवर बोलणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट बेनिफिट्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ फेस स्ट्रीमिंग. ॲक्च्युली फेस स्ट्रीमिंग ही एक होम रेमेडी आहे जी की भरपूर काळापासून आपल्या एक इंडियन स्किन रूटीनमध्ये इन्क्लुडेड आहे आणि ही रेमेडी परफेक्ट आहे या रेनी सीझनसाठी. बिकॉज सर्दी आणि खोकला तर जाईलच, सोबत ग्लोइंग स्किन पण मिळेल. सो लेट्स टॉक अबाउट बेनिफिट ऑफ फेस स्ट्रीमिंग आणि त्यानंतर आय टेल यू की मी कुठल्या 2 पद्धतीने आपण फेस स्ट्रीमिंग करू शकतो आणि सोबतच आय विल डू माय स्किन केअर रुटीन. फर्स्ट लेट्स टॉक अबाउट की ही रेमेडी एवढी इफेक्टिव्ह का आहे. अँड द रिझन इज की स्टीमने काय होतं, गरम स्टीमने जी वॉर्म स्टीम आपण फेसवर घेतो त्याने पोर्स ओपन होतात आणि ओपन पोर्समुळे जे काही डर्ट आहे, ऑइल आहे स्किनवर, तर ते डीप क्लीन व्हायला हेल्प होते. स्पेशली दिस वर्क्स फॉर ब्लॅक हेड्स अँड व्हाईट हेड्स. आणि दुसरा मेजर बेनिफिट हा आहे की हे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं. बिकॉज वॉर्म स्टीमनी ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि त्यामुळे आपली स्किन नॅचरली ग्लो करायला लागते. प्लस स्किन केअरच्या आधी स्टीमिंग केल्यानंतर केअर प्रोडक्टचं ॲब्झॉर्प्शन स्किनमध्ये छान होतं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो अजून छान पद्धतीने येतो. लेट्स टॉक अबाउट मेथड्स दॅट वी कॅन यूज फॉर स्टीमिंग. फर्स्ट वन इज ट्रेडिशनल मेथड आणि सेकंड मेथड म्हणजे जशी की मी आता यूज केली आहे स्टीमिंग मशीन. ॲक्च्युली बोथ मेथड हॅज देअर ओन बेनिफिट्स. ट्रेडिशनल मेथडमध्ये आपण पाण्यात काही इसेन्शियल ऑइल ॲड करू शकतो आणि जे की ॲज कम्पेअर टू मशीन खूप रिलॅक्सिंग असतं. आणि स्टीमिंग मशीनमध्ये एक बेनिफिट असतो की कन्सिस्टंट हीट जी आहे ते आपल्याला स्टीमिंग मशीन देतं. प्लस इट इज इझी. इट डझंट मॅटर की तुम्ही कुठली मेथड चूज करताय. इट जस्ट स्टीमिंग करायच्या आधी आणि स्टीमिंग केल्यानंतरचे प्रिकॉशन्स आहे तुम्हाला घ्यायला पाहिजे. जसं की स्टीम करायच्या आधी फेस पूर्णतः क्लीन केला गेलाच पाहिजे. कारण जर फेसवर ऑइल किंवा डर्ट किंवा मग मेकअप असला तर ब्रेकआउट होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण पोर जेव्हा ओपन होतात तेव्हा ते जे डर्ट आणि ऑइल आहेत ते स्टक व्हायला नको ओपन पोर्समध्ये. सो क्लीन युअर फेस बिफोर स्टीम आणि आफ्टर स्टीमिंग इट इज इम्पॉर्टंट की हायड्रेशन लॉक करण्यासाठी तुम्ही एकतर शीट मास्क किंवा म्हणजे आपले फेस मास्क असतात ते यूज करा किंवा मग तुमचं रेग्युलर जे स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करा. आय विल टेल यू स्टेप बाय स्टेप की ट्रेडिशनल मेथडने तुम्ही कसं स्टीमिंग करू शकता आणि मशीनने तुम्ही कसं स्टीमिंग करू शकता. So for traditional method, take a bowl or पातेलं, त्यात add some boiling water आणि नंतर एका टॉवेलनी फुल फेस कव्हर करून त्यावर एक 15 ते 20 मिनटं किंवा मग 10 ते 15 मिनटं एक फेस त्याच्यावर ठेवायचं आहे. अँड कीप इन माइंड की खूप जवळही जायचं नाही आहे आणि खूप लांबही ठेवायचं नाही आहे. जेणेकरून जवळ गेलात तर बर्न होण्याचे चान्सेस आहेत आणि खूप लांब राहिलात तर त्या स्किनचा इफेक्टच नाही होणार आहे. अबाउट 10 to 12 इंचेस तुमचा डिस्टन्स असला पाहिजे त्या वॉटर आणि फेसमधलं. जेव्हा तुम्ही मशीन यूज करता तेव्हा कीप सेफ डिस्टन्स. लाईक खूप मशीन्सवर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, सो रीड दॅट केअरफुली. आणि मार्केटमध्ये आता अशाही मशीन्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमचं ड्युरेशन म्हणजे किती वेळापर्यंत तुम्हाला स्टीम घ्यायची आहे आणि कुठल्या टेम्परेचरवर तुम्हाला स्टीम घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला मॅन्युअली तिथे ॲड करता येतं. सो त्यामुळे काय होतं, एक कन्व्हिनियन्स आणि सेफ्टी येते. सो चूज अकॉर्डिंगली. सो सायमल्टेनियसली स्किन केअर रुटीन पण पूर्ण केलेलं आहे आणि लुक ॲट द ग्लो. आणि तुम्हालाही असा ग्लो पाहिजे असेल तर तुमचं स्किन केअर रुटीन रेग्युलर फॉलो करा. काही ॲड ऑन स्टेप्स असतात जसं की स्टेपिंग झालं तर ते तुम्ही ॲड करू शकता. लेट मी नो की तुम्ही कुठली मेथड प्रेफर करता. प्लस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सो गिव्ह इट अ थम्स अप आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मी येणार आहे पुन्हा पुढच्या गुरुवारी अशीच काही स्किन केअर टिप्स घेऊन. सो तोपर्यंत टेक केअर ऑफ.